सर आज बीडमध्ये एल्गार मेळावा आहे, तिकडे सुद्धा मोठी गर्दी होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. काय भूमिका आहे, काय भूमिका मांडणार आहात? मला तुम्ही सांगा की आता मेळाव्यामध्ये मी जी काही भूमिका मांडणार आहे ती आताच तुमच्या समोर मांडली तर मग मेळावा घेऊन काय फायदा? त्याच्यामुळे तुम्ही मेळाव्याला या ना, तिथे करणार काय आहे. मेळाव्याला आल्याशिवाय मला पर्यायच नाही. मग तिथे सांगा, मग इथे सांगितलं तर मेळावा फेल होईल. बीडच्या मेळाव्याचे काय वेगळेपण असणार? असं आहे की बीड मध्ये जे आहे ती जाळपोळ झाली, अनेकांचे जे आहे घराघरावर हल्ले करण्यात आले, हॉटेलवर हल्ले करण्यात आले, वेचून लोकांची घरं जे आहे पेटवण्यात आले, जीव धोक्यात घालण्यात आले त्या घरातल्या लोकांच्या, बायका मुलांच्या. आणि पोलीस जणू काही हतबल झाले होते. पोलिसांचे रस्ते रोखले, फायर ब्रिगेडचे ज्या गाड्या त्यांचे रस्ते रोखण्यात आले. अतिशय पद्धतशीरपणे जे हे हमले केले गेले आणि एक रौद्र स्वरूप जे आहे त्या चळवळीला धारण करण्याचा प्रयत्न जो आहे करण्यात आला. यापूर्वी सुद्धा 58 मराठा समाजाचे मोर्चे निघाले होते, सगळ्यांनी त्याला पाठिंबा दिला. आम्ही सुद्धा म्हटलं ठीक आहे, त्यांचा प्रश्न आहे तो आपल्याला सोडवायला पाहिजे. त्याप्रमाणे काही आपण बिलं तयार केली, ऍक्ट तयार केले, कायदे तयार केले, कुठे ते अडचण निर्माण झाली. पण त्याचा अर्थ असा नाही की ताबडतोब जे आहे ते घरं पेटवावं. एक लक्षात घ्या की ओबीसी आरक्षण मिळायला सुद्धा काही वर्ष 2 वर्षात नाही मिळालं.